आता एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर। मुंबई विमानतळावरून 19 कोटींचं कोकेन ड्रग्ज जप्त। बूट आणि शॅम्पू बॉटल्समध्ये लपवून ड्रग्जच्या तस्करीचा प्रयत्न, महिलेवर केली कारवाई। मुंबईच्या धरणांमध्ये केवळ 32% पाणीसाठा शिल्लक। पाणीसाठा केवळ 2 महिने पुरण्याचा अंदाज। पुरेसा पाऊस न झाल्यास पाणी पुरवण्याचं पालिकेसमोर मोठं आव्हान। मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता घसरल्यानं समन्वय समितीकडून अनेक महत्त्वाच्या शिफारशी। महापालिकांना पार्किंगचं व्यवस्थापन कठोरपणे करण्यासह नानाविध प्रकारचे निर्देश। तर मुंबई विमानतळावरून 19 कोटींचं कोकेन जप्त। बूट आणि शॅम्पू बॉटल्समध्ये लपवलं होतं ड्रग्ज। कचरा जाळल्यानंही प्रदूषण होत असल्याच्या तक्रारींची मुंबई महापालिकेकडे नोंद। कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा। मेट्रो 3 प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या 257 पैकी केवळ 119 झाडांचंच पुनर्रोपण। MMRCAचा उच्च न्यायालयातील समितीसमोर प्रस्ताव। आजपासून शुक्रवारपर्यंत जरंडेश्वर सातारा दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक। लोहमार्गाच्या दुरुस्तीसाठी ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या रद्द तर काही नियमित वेळेपेक्षा उशिराने सुटणार। मतदानाबाबत आस्था वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे विविध उपक्रम। विद्यार्थी घरोघरी जाऊन पालक सभेमध्ये पालकांना आवाहन करणार। युवक युवतींकडे पुणे जिल्ह्यातील 21 मतदान केंद्रांचा कारभार दिला जाणार। पाणी चोरी प्रदूषणाबाबत जलसंपदा विभागाची पुणे पालिकेला नोटीस। कालव्यांमध्ये पंप, मोटर, पाईप टाकलेल्यांवरती कारवाई करण्याची मागणी।